श्रीगोंदा, पारनेर तसेच राज्यामधील विविध भागांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवनाथ आवताडे आणि त्याचे सहकारी संचालक आणि एजंट यांच्या विरोधामध्ये अखेर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, आरोपींना अटक करून त्यांच्या पारपत्रांची जप्ती करावी या मागणीसाठी भाजपचे माजी पंचायत समितीचे सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी 14 जुलै सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आणि या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलंय की सिस्पे, इन्फानाइट, बिकॉन आदी कंपन्यांच्या माध्यमांमधून श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले, मात्र कालांतराने अनेकांना परतावा मिळाला नाहीये ना मूळ रक्कम मिळाली आहे। म्हस्के यांनी पुढे म्हटलंय की हा आर्थिक घोटाळा 2015 पासून सुरू आहे। पारनेर आणि श्रीगोंदा भागामध्ये नवनाथ आवताडेनं नवख्याप्रमाणे प्रवेश करून अनेकांना फसवलं आहे। एवढा मोठा आर्थिक व्यवहार होऊन देखील प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलंय, यामागे कोणाचा आशीर्वाद होता की काय हे तपासणं गरजेचं आहे। त्यांनी हा आरोपही केला की गुन्हा दाखल व्हावा ही योजना ही आवताडे याचीच असू शकते, कारण अनेक गुंतवणूकदार तक्रार करायला पुढे येत नव्हते। त्यांना परतावा मिळेल अशी आश्वासनं देऊन वेळ काढली जात होती, मात्र या सर्व टाळाटाळीनंतर आता अनेकांचे लाखो रुपये अडकले आहेत। पोलीस प्रशासनानं या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी तातडीनं कारवाई करावी। आवताडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला आणि इतर संचालकांना त्वरित अटक करणं आवश्यक आहे, असं म्हस्के यांनी ठामपणे म्हटलंय। या मागणीसाठी सोमवारी 14 जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार आहे। यामध्ये फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता आहे।